लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाकडून दरवर्षी वेगवेगळा देखावा साकारण्यात येत असतो। यंदा उज्जैनचं महाकाल मंदिर साकारण्यात येत आहे। त्यामुळे कशी तयारी आहे आणि मंडळाच्या वतीने कोणती खबरदारी घेण्यात येणार आहे यासाठी मंडळाचे सरचिटणीस स्वप्नील परब यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। सध्या गणेश उत्सवाची जोरदार तयारी सर्वत्रच पाहायला मिळते आणि ही तयारी अंतिम टप्प्यात आलेली पाहायला मिळते। मी सध्या मुंबईच्या लालबाग परिसरात असलेल्या गणेश गल्ली या ठिकाणी आहे आणि यंदा या गणेश गल्लीमध्ये आपण पाहतोय की उज्जैन इथल्या महाकाल मंदिराचा देखावा सध्या साकारण्यात येत आहे। मंडळाचे सरचिटणीस आहेत स्वप्नील परब। दादा, काय सांगशील? दरवर्षी वेगवेगळी संकल्पना आकारण्यात येते, साकारण्यात येते, मात्र यंदा चक्क उज्जैनचं मंदिर, महाकालचं मंदिर आपण देखावा साकारतोय। संकल्पना काय होती, काय नेमकं याचं मागचं कारण होतं? खरं तर मंडळाच्या वतीने दरवर्षी काहीतरी वेगळा देखावा या ठिकाणी साकारला जातो। याच्या मागे एकच उद्देश आमचा असा आहे की भारत देशामध्ये विविध तीर्थक्षेत्र आहेत, पर्यटन स्थळ आहेत, ती वेळेअभावी किंवा पैशाअभावी पाहणं कधीतरी कठीण होऊन जातं। तर गणेशोत्सवाच्या माध्यमातून त्यांना याचं रूप कळावं, त्याची माहिती लोकांपर्यंत पसरावी, याच्यासाठी आम्ही हे देखावे उभारत असतो। तर यंदाच्या वर्षी उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा आम्ही या ठिकाणी उभारलेला आहे। अतिशय सुंदर असा हा देखावा असेल आणि महाकालाची मूर्ती देखील पिंडी रूपात देखील या ठिकाणी आम्ही साकारत आहोत। संपूर्ण भारतातून मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी लोक येतातच आणि त्यांची सुरक्षा हा मंडळाचा एक प्रामुख्याने मुख्य मुद्दा राहिलेला आहे। त्याच्यासाठी वेगवेगळ्या रांगा आम्ही या ठिकाणी जनरेट केलेल्या आहेत। जनरल दर्शनाची रांग वेगळी असेल, ज्यांना फास्ट दर्शन हवं असेल, मुखदर्शन हवं असेल त्यांच्यासाठी रांग वेगळी आहे, VIP साठी देखील आम्ही रांग वेगळी ठेवलेली आहे। काही गरोदर स्त्रिया असतील, लहान मुलं असतील, वयोवृद्ध माणसं असतील तर त्यांच्यासाठी देखील या VIP मधनं आम्ही त्यांच्यासाठी एक्सेस ठेवलेला आहे। त्याचबरोबर CCTV कॅमेरे जागोजागी लावलेले आहेत। आमच्या कार्यकर्त्यांची फार मोठी फौज 3 शिफ्टमध्ये या ठिकाणी काम करते। सुरक्षा खासगी यंत्रणा देखील आम्ही राबवल्या आहेत आणि पोलिसांच्या दृष्टिकोनातून ज्या काही त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत त्या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी पालन केलेलं आहे। पुढे जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।